नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रयजननी देवांची जयांची केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। एमे मतमिदं नित्य मनुतिष्ठन्ति मानवाः। श्रद्धावंतो न सूयन्तो मोच्यन्ते तेपि कर्मभिः। हे अनुपरोध मत माझे जेही परमादरे स्वीकारिजे। श्रद्धापूर्वक अनुष्ठिजे धनुर्धरा तेही सकळ कर्मी वर्तत। जानपा कर्मरहित मनोनी हे निश्चित करणी यगा। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या तिसऱ्या अध्यायाचं अर्थात कर्मयोगाचा आपण विचार करत आहोत। या अध्यायामध्ये प्रस्तुत असणारा जो विषय प्रारंभ झालेला आहे त्यामध्ये ज्ञानी पुरुषाला स्वतःसाठी कोणत्याही प्रकारचं कर्तव्याचं विधान शास्त्रही प्रतिपादन करत नसतानाही केवळ लोकसंग्रह व्हावा याचा अर्थ संपूर्ण प्राणी मात्र किंवा मनुष्य देहामध्ये आलेला जीव सन्मार्ग पथगामी व्हावा आणि यासाठी त्याला एक मार्गदर्शन असावं। याकरिता ज्ञानी पुरुषाने स्वतःसाठी कर्तव्य कर्म नसतानाही लोकांसाठी मात्र कर्तव्य कर्माचं आचरण करावं। देखे प्राप्तार्थ जाहले जे निष्कामता पावले। तयाही कर्तव्य असे उरले लोका लागी किंवा तया लोकसंग्रहा लागी। वर्तता कर्मसंगी तो कर्मबंध अंगी वाजेलना। कोणत्याही प्रकारचं कर्माचं बंधन त्याला मात्र लागत नाही, पण त्याने मात्र कर्माचरण करावं, कारण त्याचं आचरण प्रमाण मानणारा साधक वर्ग फार मोठ्या प्रमाणात आहे। थोडक्यामध्ये धर्माचा किंवा तत्त्वज्ञानाचा उपदेश करत असताना दोन पद्धती आहे। काहींना श्रवणातून कळतं, काहींना आचरणातून कळत असतं आणि आचरण किंवा कृती पाहणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे। म्हणून ज्ञानी पुरुषांनी तत्त्वज्ञानाचा उपदेश करावा नाही असं नाही, पण त्यासाठी विशिष्ट प्रकारचे एक अधिकारी असावा लागतो। कानावचनाची भेटी सरिसाची पै किरीटी वस्तू होनी उठी कौनवी कोजो। ज्याने या जन्मात किंवा गत जन्मामध्ये निष्काम कर्म निष्काम उपासनेच्या द्वारे मल किंवा विक्षेप नावाचा दोष घालवलेला आहे। निष्काम कर्माने मलदोष निवृत्त केला। निष्काम उपासनेच्या द्वारे ज्याने चित्ताचं स्थैर्य प्राप्त करून घेतलं असा अधिकारी मात्र विरळा असतो। आणि या बाबतीत ज्ञानोबारा म्हणतात साधू बोध झाला तो नुरोनी या ठेला। ठाईच मुराला अनुभव त्याचे बुद्धिमत्ता एवढी प्रगल्भ असते। कापुराची वाती उजळली ज्योती ठाईची समाप्ती झाली जैसे। मोक्ष रेखे आला भाग्ये विनटला साधूचा अंकेला हरिभक्त असा अधिकारी विरळा असतो। आणि या विरळ्या अधिकाऱ्याला तत्त्वज्ञानाचा उपदेश केला की त्याला मात्र ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होऊ शकते। पण अज्ञानी जो वर्ग आहे जो कर्माच्या ठिकाणी आसक्त आहे त्याला उपदेश करत असताना मात्र ज्ञानी पुरुषाने सुद्धा त्याचा बुद्धिभेद निर्माण करू नये। न बुद्धिभेदम जनयेत अज्ञानाम कर्मसंज्ञानाम जोषयत सर्व कर्मानी। विद्वानयुक्त समाचरण ते सत्क्रियाची लावावी तेची एकी प्रशंसावी। निष्कर्मी ही दावावी आचरोनी। ज्ञानी पुरुषाने सुद्धा कर्माचरण करावं, कारण अज्ञानी पुरुषाला धर्म जो कळत असतो तो केवळ आचरणातून कळतो। सांगून कळेलच असं काही सांगता येत नाही। म्हणून जो प्रकृतीच्या गुणामध्ये सापडलेला आहे, जो अहंकाराच्या मुळे विमूढ आत्मा विवेक करू शकत नाही आणि जो स्वतःला कर्ता मानतो अशा पुरुषाला हा गूढ परमार्थ लगेचच्या लगेच प्रगट करून सांगू नये। तत्त्ववेत्याला मात्र हे सगळं माहिती आहे की गुणाचा विभाग वेगळा आहे, कर्माचा विभाग वेगळा आहे आणि शब्दस्पर्शादी गुण इंद्रियांच्यामध्ये वर्तन करतात, तो मात्र आसक्त होत नाही। म्हणून अशा जो कोणी अकृष्णविद आहे म्हणजे अज्ञानी आहे त्या अज्ञानी पुरुषाला जो संपूर्ण स्वरूपाला जाणणारा विद्वान पुरुष आहे न विचालयेत त्याला विशेष करून चलायमान करू नये। अर्थात त्याला कर्म सांगावं, पण त्या कर्मातून निष्काम बुद्धीमध्ये आणावं। निष्काम बुद्धीतून त्याला निष्काम उपासना सांगावी
आणि मग असं करता करता क्रमाक्रमाने त्याला मोक्षापर्यंत घेऊन जावं. आता मी काय करू, असा भक्तराज अर्जुनाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला. तर भगवान अर्जुनाचा अधिकार सांगून असं अर्जुनाला म्हणतात की अर्जुना, तू एक काम कर, मयी सर्वाणी कर्माणी संन्यस्य, तुझ्या हातून घडणारी लौकिक किंवा वैदिक सगळ्या प्रकारची जी काही कर्म आहे ते मात्र मला अर्पण कर. अर्पण कशी करायची? कर्म आपण करायचं आहे, पण कर्माचं श्रेय मात्र आपल्याकडे घ्यायचं नाही, त्याला अर्पण करणं असं म्हणतात. उदाहरण सांगितलं म्हणजे लक्षात येईल. राजाची आज्ञाप्रमाणे मानतात आणि युद्ध सैनिक करतात. राजाचं एकच काम आहे की त्यांना शस्त्र, अस्त्र, दारू, गोळा म्हणजे वेगळा बरं, तोफेमध्ये चालणारा तो त्या राजाने पुरवठा करायचा असतो. आणि समर्थ असणारे सैनिक सगळ्या प्रकारे ताकदीनं लढतात. युद्ध करणारे सैनिक असतात, पण आपण जिंकल्यानंतर ते श्रेय कोणाला देतात? राजाला देतात. तो राजाचा जय झाला. वास्तविक राजा काही कधीकधी प्रत्यक्षामध्ये युद्धामध्ये उतरत नाही, पण राजा मात्र ऑपरेशन सिंदूर कोणतंही का असाना पण तो करत असतो की नाही. परिणाम युद्ध करणारे सैनिक आहे आणि श्रेय मात्र जसं राजाला व्यवहारात प्राप्त होतं तसं कर्म आपण करायचं आहे आणि ते कर्म मात्र ईश्वरामुळे सिद्धीला गेलं असा भाव आपल्या मनामध्ये आला तर त्यालाच म्हणतात की ते कर्म आपण देवाला अर्पण केलं आहे. जर आपण आपल्याकडे अहंकार घेतला तर मनुष्य कर्माच्या बंधनाला प्राप्त होतो आणि जर त्याने ती कर्म ईश्वराला अर्पण केली तर या सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी मनोनितीये पूजे रिझलेने आत्मराजे वैराग्य सिद्धी देजे पसाय तया. हे जसं व्यवहारामध्ये घडतं आहे तसं परमार्थामध्ये सुद्धा घडतं. म्हणून भगवान म्हणतात, ज्ञानोबाने त्यावर सुधारित भाष्य केलं आहे, तरी उचिते कर्मे आघवी तुवा आचरोनी मज अर्पावी. त्या कर्माचं आचरण करायचं आणि मग अर्जुना ती कर्म मला समर्पण करायची, पण चित्तवृत्ती मात्र आपल्या आत्मस्वरूपावर ठेवायची आहे. जरी साधक कर्माचरण करत असेल तरी पण त्या कर्माचं साध्य मात्र आत्मप्राप्ती असली पाहिजे. नाहीतर पूर्वमीमांसेचा विचार जर केला तर ते म्हणतात की संसारामध्ये जन्माला यावं, यज्ञाधिक उत्कृष्ट कर्म करावे, पण त्याद्वारे भगवंताची प्रसन्नता प्राप्त करून घेऊन मोक्षाला जावं असं ते म्हणत नाही. ते म्हणतात स्वर्ग परमफल आहे. म्हणती संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीचे मनोहर. असं जे मीमांसक म्हणतात तसं मात्र आपण म्हणायचं नाही. मी जरी सगळ्या प्रकारची कर्म करत असेल तर या कर्मातून मला सर्वांचा अंतर्यामी असणारा परमात्मा तो संतुष्ट करायचा आहे. मी त्याचा सेवक आहे किंवा सेवा करणारा एखादा चाकर आहे, अशी जर भावना असेल तर त्या वृत्तीला म्हणतात अध्यात्मचेतसा. आणि याद्वारे तू सगळी कर्म मला अर्पण कर. कर्म मनुष्याने करावं, पण स्वतः कर्माकडून कोणत्याही प्रकारची आशा करू नये. मनुष्याला आशा दुःख देते. पुढे येणार आहे भागवतामध्ये सुद्धा तो विचार, आशा ही परमम दुःखम नैराश्यम परमम सुखम. मी काल ते कर्मयोगाचं आपलं चिंतन वाचत होतो. त्यामध्ये काही लोक कर्म करतात तर कर्मातून फलाची अपेक्षा करतात आणि काही लोक कर्माचा त्याग करतात तर कर्माच्या त्यागातून सुद्धा काही फलाची अपेक्षा करतात. आता त्यांनी जे उदाहरण दिलं ते मी आपल्यासमोर ठेवतोय, माझा काही तो अधिकार नाही. काही सामान्य लोक कर्म करतात तर ते म्हणतात की या कर्मापासून मला अमुक एक फळ मिळालं पाहिजे, म्हणजे कर्माचरण करायचं तरी फळावर दृष्टी. आणि काही लोक कर्माचा त्याग करतात, संन्यास ग्रहण करतात आणि ते म्हणतात मग मी संन्यास घेतला की मला मठ मिळेल. हे साध्य त्यांचं चुकीचं आहे. म्हणजे एखादा कर्माचरण करतो तरी फळावर दृष्टी आणि एखादा कर्माचा परित्याग करतो तरी विशिष्ट फळावर दृष्टी ठेवतो की नाही, ती न ठेवता परिचित्तवृत्ती विन्यासावी आत्मरूपी. पण आपल्या चित्ताची वृत्ती आत्मस्वरूपावर ठेवावी, म्हणजे कर्म स्वार्थाकरता करू नये. मी कर्म करणारा कोणीतरी करता, या फलाकरता मी ते करल असा भाव किंवा अभिमान मनामध्ये येऊ द्यायचा नाही. शरीराच्या स्वाधीन न होता सगळ्या प्रकारच्या कामना सांडाव्या आणि प्रारब्ध प्राप्त ज्या ज्या प्रसंगाला जे उचित भोग आपल्या समोर येतील ते सहर्ष मनाने स्वीकार करावे.
प्रारब्धाने मग समयासी सादर व्हावे. कधी आपल्याला पंचपक्वान्न मिळतील तर कधी शिळ्या भाकरी मिळतील, कधी भरपूर नाश्ता असेल तर कधी नसणारही आहे. अवसरोचित हो गावे भोग सकळ. आता काय करावं? आता कुदंड घेऊन हाती आरूढ पायी रथी दे आलिंगन वीरवृत्ती समाधानी. जी वीरवृत्ती तुला पहिल्या अध्यायामध्ये सोडून निघून गेली त्या वीरवृत्तीचा सहर्ष मनाने स्वीकार करून चांगल्या प्रकारे अर्जुना युद्ध कर. आणि या युद्धाचाही उद्देश आहे स्वधर्माचा मान वाढवायचा, जगामध्ये आपली कीर्ती प्रसिद्ध कर. आणि या पृथ्वीला जो भार झाला आहे अधर्म आचरण करणाऱ्या दुर्योधनादिकांचा, तो सगळा भार सोडून टाकायचा आहे. भगवंताचं सुद्धा हेच कर्तव्य आहे बरं. ते भगवंताने जरासंधाला असं म्हणतात 17 का 18 वेळा पराभूत केलं. फक्त एकच काम करायचं प्रत्येक वेळी. जरासंध हा कंसाचा सासरा आहे आणि कंसाला मारल्यामुळे त्याला राग आला. त्याने सांगितलं मी भगवान श्रीकृष्णाचा वध केल्याशिवाय गप्प बसणार नाही. काय योजना असेल त्याची? त्याने द्वारका सोडून पृथ्वीवर असणारे आणि भगवंताच्या विरोधातले सगळ्या लोकांना एकत्र आणलं. आणतात काही लोक 5 वर्षांनी. त्याने आणले सगळे एकत्र आणले सगळे आणि भगवंताच्या विरोध, त्याला काय म्हणतात, मोर्चा उघडणं. सगळे एकत्र आणले. तेव्हापासून आहे ते अनादी परंपरा आहे, अनादी कालापासून. आणल्यानंतर भगवंताने युद्ध करावं, सगळ्या दुष्टांचा वध करावा आणि जरासंधाला जिवंत सोडून द्यावं. कशा करता? आणखीन याच्यातून काही विसरलेले असतील तेही गोळा करून आणले पाहिजे की नाही, मग त्याला जिवंत सोडून द्यायचं. असं 17-18 वेळा भगवंताने केलं. त्याचा दुसरा एक भाग आहे की जरासंधाचा वध हा भगवंताच्या हातून नव्हता, तो होता भीमाच्या हातून. म्हणून जोपर्यंत ती वेळ येत नाही तोपर्यंत आपलं कार्य साधून घ्यायचं. म्हणजे भगवंताने जाग्यावर बसून कार्यक्रम केला सगळ्यांचा शोध घ्यायचा आणि मग मारायचा असं नाही. प्रभू रामचंद्र तरी समुद्रावर सेतू बांधून गेले रावणाचा वध करण्यासाठी. भगवंताने तसं नाही केलं. सगळ्यांचं स्वागत आहे. आले की मग यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. हे जसं भगवंताने भारापासून ही सगळी पृथ्वी सोडविली तसं अर्जुना तुला या आज ते काम करायचं आहे. या भारापासून भगवंताने, तुम्हाला नाही म्हणत रणांगणावर, भगवंताने कदाचित हात केला असन त्या कौरवांच्या सैन्याकडे, या भारापासून सोडवी मी दिनी हे. या पृथ्वीला तो या भारापासून आज मुक्त कर. आता अर्जुना फार शंका घेऊ नको. आता निशंक होई या संग्रामा चित्त देई येत हे वाचून. म्हणजे या युद्धा वाचून अन्य काही बोलू नको. भगवंताची सुद्धा हीच अपेक्षा आहे. आता तुला ज्ञानाचा उपदेश दुसऱ्या अध्यायामध्ये केला आहे आणि कर्मयोगाचा उपदेश या प्रस्तुत तिसऱ्या अध्यायामध्ये विस्ताराने प्रतिपादन केला. आता तू विचारावा असं काही नाही आणि मी आणखीन काही सांगावं असाही विषय कोणता शिल्लक राहिला नाही. म्हणून असं म्हणू नको की देवा मला असं वाटतंय भिक्षा मागता भली, ते चांगलं आहे युद्ध करण्यापेक्षा, असं काहीही म्हणायचं नाही. आता युद्ध केलं पाहिजे. 30व्या श्लोकामध्ये भगवंताने निराशी म्हणजे आशारहित, निर्मम ममतारहित होऊन सगळ्या प्रकारची कर्म मला अर्पण करावे आणि अध्यात्म चित्ताने ती अर्पण करावे असा उपदेश केला. आणि भगवान म्हणतात हे माझं जे 30व्या श्लोकामध्ये आलेलं वचन त्यानुसार जे वागतात त्यांना काय फळ मिळतं, जे वागत नाही त्यांची काय दुर्गती होते, असा विचार 31व्या आणि 32व्या श्लोकामध्ये प्रस्तुत असणारा परमात्मा तो विषय प्रारंभ करत आहे. एमे मतम इदम नित्यम अनुतिष्ठन्ते मानवाः श्रद्धावन्तः अनसूयन्तः मुच्यन्ते ते अपि कर्मभिः. हा झाला पदच्छेद. भगवान अर्जुनाला म्हणतात ए मानवाः. कर्माचे अधिकारी कोण आहे? इथे भगवंताने असा शब्द नाही वापरला. ब्राह्मणाः क्षत्रियाः असा शब्द नाही वापरला. मनुष्य देहामध्ये आलेला जोही कोणी असेल त्याला मानव असं म्हणतात की नाही. म्हणून गीतेचा उपदेश कोणासाठी आहे? विशिष्ट धर्मासाठी नाही, अखिल मानव मात्रासाठी. म्हणून शब्द आला आहे ये मानवाः. जे कोणी मानव असतील आणि ते सगळेच्या सगळे मे इदम मतम, जे मी आतापर्यंत मत सांगितलं, मत म्हणजे अभिप्राय,
जो मी उपदेश केला आहे कर्मसंबंधाने किंवा आत्मज्ञानाच्या संबंधाने दुसऱ्या अध्यायामध्ये, आणि या माझ्या कर्माच्या मताचं इदम मतम, जे मी वर सांगितलं आहे मत अभिप्राय, त्या बाबतीमध्ये नित्यम अनुतिष्ठन्ति, कायम त्याचं अनुसरण करतात किंवा अनुवर्तन करतात. म्हणजे कर्म असं नाही की आज करायचं आणि उद्या सुट्टी घ्यायची, असं नाही आहे. ते नित्यम दररोज करावं लागतं. नित्यकर्माच्या बाबतीमध्ये सायं प्रातर माध्यान्नी, जे का करणीय प्रतिदिनी असं म्हटलं आहे. प्रत्येक दिवशी ते करावं लागतं, त्याला नित्यकर्म असं म्हणतात. आणि नित्यकर्माला निमित्त मिळालं की नैमित्तिक असं नाव येतं. म्हणून हे नित्यकर्म कायमच याचं अनुष्ठान करायचं आहे. कुठपर्यंत करायचं माहिती आहे का? जर अंतःकरण शुद्धी झाली नाही तर तोपर्यंत निष्काम पद्धतीनं कर्म करायचं. आणि अंतःकरण शुद्धी होऊन सिद्ध अवस्था प्राप्त झाली असेल तर साधकांना आपल्या जीवनातला आदर्श मिळावा याकरिताही पुन्हा कर्माचरण करायचं. म्हणून नित्यम पदामध्ये खंड नाही, त्याचं कायम अनुसरण करायचं आहे. कर्म केलं पाहिजे, पण कर्म कोण करू शकतो? श्रद्धावंतः. शास्त्रामध्ये आलेलं वचन, गुरूंच्या मुखातून येणारं वचन, ईश्वराने प्रतिपादन केलेलं वचन जरी आपल्या अनुभवात नाही आलं तरी पण ते असंच आहे असं मानणं, याला म्हणतात श्रद्धा. ते विचारसागरामध्ये श्रद्धेची व्याख्या आली समाधी षटकामध्ये. वेदांत वाक्ये आणि ब्रह्मविद्येचा उपदेश करणारे सद्गुरू यांच्या ठिकाणी असणाऱ्या आत्यंतिक विश्वासाला श्रद्धा असं म्हणतात. आणि गीतेचा अधिकारी श्रद्धावान लभते ज्ञानम, जो श्रद्धेनं संपन्न आहे त्यालाच हे कळू शकतं. पण आता लोक व्यवस्थित का वागत नाही? कारण त्यांचा संत वचनावर, ईश्वराच्या वाक्यावर, साधू महापुरुषाच्या वचनावर विश्वास नाही, श्रद्धा नाही. संतांची ये पायी हा माझा विश्वास, यावर कीर्तन करणं वेगळं आणि तसा विश्वास ठेवून वागणं वेगळं. श्रद्धावंतः, जो श्रद्धेनं संपन्न आहे, इदम इत्थम, आपल्या अनुभवात नाही आलं पण संतांनी सांगितलं ना, मग हे असंच आहे, याला म्हणतात श्रद्धावंत. आणि त्यातही पुन्हा शास्त्रामध्ये दोष काढायचा नाही. देवाच्या, संतांच्या, महापुरुषाच्या वचनामध्ये त्यांच्या ठिकाणी गुण असताना जर आपल्याला दोष दिसले तर त्याला असूया म्हणतात. आणि ती ज्याच्याकडे नाही त्याला म्हणतात अनसूयंतः. भगवान म्हणतात, मी तुला ज्ञान का सांगितलं? इदंतो ते गुह्यतमं प्रवक्ष्यामि अनसूयवे. गुणेषु दोषाविष्करणम असूया. गुणांच्या ठिकाणी एखाद्याला दोष दिसत असेल तर त्या वृत्तीला असूया म्हणतात बरं. आणि परमार्थामध्ये ती नसावी, ज्याच्याकडे ते नाही त्याला म्हणतात अनसूया. आणि असा जो कोणी असेल ते जर माझ्या मताने वागतील ते अपि कर्मभिः मुच्यन्ते, सर्व प्रकारच्या कर्मापासून, कर्माचं बंधन आहे, धर्माधर्म पाप पुण्य, त्यातून ते मुक्त होतील. आणि परमपरिणांत तो गत्वा, त्यांना ज्ञान झालं की मग ते मात्र अज्ञानाच्या बंधनातूनही मुक्त होतील, असं भगवंताने इथपर्यंत सांगितलं. ते गुणाच्या ठिकाणी मनुष्याला दोष कसा दिसतो? एखादा व्यक्ती पूजा करतोय, संध्यावंदन करतो आहे, आणि मग एखादा दुसरा व्यक्ती त्या समोर जातो, वा वा खूप पारमार्थिक आहात बरं आपण, चांगली साधना करतात. मग एका व्यक्तीने दुसऱ्याची स्तुती केली, चांगली गोष्ट आहे की नाही? पण काही काही लोकांना ते सहन नाही होत. ते होतं, काय महाराज तुम्हाला नाही कळत आतलं काय आहे? हा, यांचं पूर्वीचं तुम्हाला माहिती नाही. याला म्हणतात असूया. हो, हे दिसायला फक्त संध्या आहे, तुम्हाला आतलं काहीच मग तुला का माहिती असं ना, आम्हाला का सांगतो? त्याची ती असूया असते. असा असूया जो ज्याच्याकडे आहे त्याला ज्ञान फलीभूत होत नाही. मग असूया कोणाकडे असती? एखाद्या वेळेस मानवाची केली तर चालेल, पण संत वचनाच्या बाबतीत आणि ईश्वराच्या वचनाच्या किंवा शास्त्रवचनाच्या बाबतीमध्ये अजिबात असूया करू नये. कोणाच्याच बाबतीत अशी करू नये. असं अनसूयंतः श्रद्धावंतः कर्म करत असेल तर ते सुद्धा कर्माच्या बंधनातून मुच्यन्ते, मुक्त होतात असं भगवंतांनी सांगितलं. यावर ज्ञानोबाऱ्यांचं स्पष्टीकरण आहे. हे अनुपरोध मत माझे, जेही परमादरे स्वीकारेजे, श्रद्धापूर्वक अनुष्ठेजे धनुर्धरा. ज्ञानोबाऱ्यांनी अनसूयंतः या पदासाठी परमादरे असा शब्द ठेवला आहे बघा.
हे माझं मत कसं आहे? अनुपरोध. अनुपरोध म्हणजे अबाधित, खोटं न ठरणारं किंवा निश्चित आहे, ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची चळढळ होऊ शकत नाही. अर्जुना, अध्यात्मचित्ताने जो सर्व प्रकारची कर्म आशारहित निर्मम होऊन मला अर्पण करतो, तो अंततोगत्वा मोक्षाला प्राप्त होतो. हे माझं जे मत आहे, अनुपरोध अबाधित स्वरूपाचं हे मत आहे. आणि या मताचा जेही कोणी नुसता स्वीकार नाही करत, परमादरे स्वीकारी, जे स्वीकारणं वेगळं, स्वीकारण्यामध्ये सामान्य मान्यता आहे, आणि परम म्हणजे श्रेष्ठ आदराने स्वीकारण्यामध्ये दृढ मान्यता आहे. त्या दृढ मान्यतेमध्ये कितीही प्रतिकूलता जरी आली तरी तो असणारा व्यक्ती निश्चयापासून ढळत नाही. जसं की आपण भानुदास महाराजांच्या बाबतीमध्ये म्हणतो आहे की आता सोळावर जाण्याची शिक्षा प्राप्त झाली, पण त्याही प्रसंगात त्यांचं वचन आहे, जरी हे आकाशवर पडो पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाये, वड वानळ त्रिभुवन खाये, परी मी तुझीच वास पाहे गा विठोबा. याला म्हणतात परमादर. प्रतिकूलतेमध्ये आपली परीक्षा होत असते आणि त्या काळामध्ये जे स्वीकारलेलं मत सोडत नाही, समजून घ्यावं तो अनसूयांता आहे. प्रतिकूलता आली तर 2-3 वर्षापूर्वी बऱ्याच वारकरी म्हणवणाऱ्या लोकांनी तुळशीची माळ काढली, परमादर आहे. हे नाही, परमादर नाही. हा प्रतिकूलता आली की सोडून देणं हा परमादर नाही आहे. होऊन काय होईल? देहाचा वियोग होईल, पण मतापासून मात्र सुटका नाही, म्हणजे सोडायचं नाही. याला अनसूयंता असं म्हणतात. हे अनुपरोध मत माझे, जेही परमादरे स्वीकारीजे. आणि स्वीकारणं केव्हा होतं? जेव्हा ते आपल्या अनुष्ठानात येतं तेव्हा त्याचा स्वीकार आहे. माणसं म्हणतात पण व्यवहारामध्ये कळतं, वळत नाही. याचा अर्थ कळतच नाही, कारण जर कळालं तर ते अनुष्ठात आल्याशिवाय राहतच नाही. जी ही गोष्ट आपल्याला मनापासून आवडते ना, ज्याच्यावर आपला आदर असतो, ती गोष्ट जर आपण आपल्या जीवनात आचरणात नाही आणली तर मनुष्याला करमत नाही. उदाहरणार्थ माऊलींच्या दर्शनाला जाणं, ही गोष्ट आपल्या मनात पटलेली आहे. इंद्रायणीचं स्नान करणं, महापुरुषांचं दर्शन घेणं किंवा इथला असणारा क्षेत्रविधी करणं, ही गोष्ट जर आपण परमादराने स्वीकार केली असेल तर मनुष्याकडून त्याचं आचरण घडतंच. आणि ज्या दिवशी घडणार नाही त्या दिवशी त्याला करमणार नाही. घडतं बरं असं, ज्याचा ज्ञानेश्वरी गाथा किंवा संत वाङ्मय पाठांतर करण्याचा दिनक्रम आहे, त्या व्यक्तीला ज्या दिवशी पाठांतर होत नाही किंवा काही कारणाने पाठांतर राहतं, त्याला त्या दिवशी करमत नसतं. हे परमादरी स्वीकारण्याचं लक्षण आहे. कोणत्याही गोष्टीमध्ये आदर असावा. जितका आदर असेल तितकं त्याचं अनुष्ठान चांगलं होतं. पण त्याही आदरामध्ये श्रद्धापूर्वक, अत्यंत विश्वासाने, कदाचित मला या जन्मामध्ये भगवत प्राप्ती होईल न होईल हे मला नाही सांगता येणार, पण तरीसुद्धा सांगितलेलं साधन मी श्रद्धापूर्वक अनुष्ठान करत राहील. भेट देणं किंवा न देणं हे देवाच्या हातात आहे, पण श्रद्धापूर्वक अनुष्ठान करणं हे तर आपल्या हातात आहे ना. म्हणजे आपल्या हातात आहे ते आपण केलं पाहिजे. आणि श्रद्धेमध्ये कायम उत्साह असतो. ते आपण कायम उदाहरण पाहतो बघा. जुन्या कीर्तनकारांनी कुठून दृष्टांत आणले त्यांची त्यांना माहिती, पण त्यांचे आपल्यावर उपकार आहे बघा. नवीन उदाहरणामध्ये तेवढं नाही. आनंदाने जुने कीर्तनकार 2 भक्त म्हणे देवाची आराधना करू लागले. बऱ्याचदा असं होतं, दुसऱ्याचं पाहिलं की आपल्यालाही सुचतं. समोरचा व्यक्ती पारायण करत असेल तर मग आपल्यालाही वाटतं की काही ना काहीतरी करावं. मग चांगली ही स्पर्धा चांगली आहे, फक्त ते निकोप स्पर्धा असावी, त्यामध्ये द्वेष नसावा. मग एका भक्ताने आराधना केली तर त्याला वडाचं झाड मिळालं, दुसऱ्याला काही वडाच्या झाडाखाली जागा नाही मिळाली, मग तो चिंचेच्या झाडाखाली जाऊन बसला आणि त्यांची आराधना सुरू झाली. श्रद्धापूर्वक अनुष्ठिजे याकरिता. मग आराधना सुरू झाली तर कर्मधर्म संबंधाने देवर्षी नारदांनी ते पाहिलं. या कलियुगामध्ये सुद्धा आराधना करणारे आहे कोणीतरी, चला आपण भेट देऊ. नारदांचं परिभ्रमण त्रैलोक्यात असतं. दक्षाचा शाप आहे नारद महर्षींना, मुहूर्तभर सुद्धा एका गावात एका ठिकाणी राहणार नाही. फक्त तो शाप त्यांना कीर्तनात लागत नाही. 2 तास कीर्तन असेल तर नारद महर्षी थांबतात, पण एरवी थांबत नाही. दक्ष शाप नारदाशी पाही, मुहूर्त राहो नाही एके ठाई, तो शाप हरी कीर्तनी नाही, या लागी तो पाही कीर्तन निष्ठू. अर्थात कीर्तनामध्ये त्यांची निष्ठा आहे. त्या 2 भक्तांना भेट दिली,
आणि त्या दोन्ही भक्तांनी विचारलं, आपण देवांचे जवळचे आहात, देवाचे आवडते आहात, आम्ही आराधना साधना करतो, कृपया देवाला विचारा बरं, आम्हाला तुम्ही भेट कधी देणार. नारदजी लवकरच गेले. अशा प्रसंगाला लवकरात वैकुंठात जावं लागतं. पाठ आहे ना, उशीर लावून चालणार नाही. भगवंतांनी सांगितलं, नारदजी, जो भक्त ज्या झाडाखाली बसला आहे त्या झाडांना जेवढी पानं तेवढी त्यांना जन्म घ्यावे लागतील, आणि तेवढे जन्म घेतले की त्या जन्माच्या शेवटी मी त्यांना निश्चित दर्शन देणार. हे अनुपरोत मत माझे, हे माझं अबाधित मत आहे. नारदजी पुन्हा निरोप सांगायला आले. आणि जो वडाच्या झाडाखाली बसला होता त्याला सांगितलं, या झाडाला जेवढी पानं तेवढी तुला आणखीन जन्म घ्यावे लागतील, आणि एवढे जन्म घेतले की तुला निश्चित भगवंताची प्राप्ती. त्याने ते वाक्य ऐकल्याबरोबर त्याला कंटाळा आला. तो म्हणे, मला असं वाटलं की 6 महिन्यात, जसं आळंदीला विद्यार्थी 6 महिन्यात कीर्तनकार होतो तसं मला 6 महिन्यात भगवंताची प्राप्ती होईल, असं काहीतरी होईल. त्याने एवढे जन्म घ्यायचे, त्यापेक्षा भगवत प्राप्ती न केलेली बरी. तो निघून गेला. परमादर नाही, श्रद्धा नाही. नारदजीच नाराज झाले. पण जाऊ द्या, निरोप देवाचा आहे. चिंचेच्या झाडाखाली जो बसला त्याच्याजवळ गेले आणि त्याला सांगितलं, भगवंताचा निरोप आहे. या चिंचेच्या झाडाला जेवढी पानं आहे, बहुनाम जन्म ना म्हणते, एवढी पानं एवढे जन्म घेतल्याबरोबर तुला भगवंताची निश्चित प्राप्ती होईल. असं वचन ऐकल्याबरोबर श्रद्धावंता अनसूयंता त्याने नाचायलाच प्रारंभ केला. कारण तो म्हणाला, आतापर्यंत सृष्टीच्या अनादी काळात किती जन्म झाला फेरा गणित नाही. आतापर्यंत गणित नव्हतं, कमीत कमी आता देवाने गणित तरी सांगितलं ना की एवढे जन्म घ्यावे लागतील. गणित तरी उलगडलं आहे. एवढ्या जन्माच्या शेवटी का व्हायना देव मला भेट देणार. इतका आनंद झाला आणि त्या आनंदाच्या भरामध्ये तो नाचू लागला. त्याचं ते नाचणं संपत न संपत तेवढ्यात भगवान परमात्मा प्रगट झाले. नारदजीने, वा देवा, असंच करत जा, म्हणजे मी लोकाला एक सांगत जाईन आणि तुम्ही आम्हाला तोंडावर पाडत जा. म्हणजे खरं सांगायचं ना, एवढे जन्म सांगितले आहेत, तुम्ही आताच प्राप्त झाले. भगवंतांनी सांगितलं, नारदजी, मला त्या साधनेची असणारी गती पाहताना असं वाटलं होतं की याच्या मनाची तयारी होण्यासाठी कदाचित एवढे जन्म जातील, पण संतांची पायी हा माझा विश्वास, तुमच्या वचनावर त्याचा विश्वास, आणि त्या वचनानुसार त्याला एवढा आनंद झाला की त्या आनंदाच्या भरामध्ये अनंत जन्माची साधना केल्यानंतर जी योग्यता प्राप्त व्हायला पाहिजे होती ती योग्यता तुमच्या वचनाने त्याला प्राप्त झाली. आता योग्यता असेल तर मला भेट द्यावीच लागते. कशाकरिता? उदाहरण, श्रद्धापूर्वक अनुष्ठिजे. हे अनुष्ठान फार महत्त्वाचं आहे. आणि अर्जुना, जोही हे करेल तेही सकळ कर्मी वर्तत, जान पा कर्म रहित, म्हणून हे निश्चित करणीय गा. तेही, जेही कोणी साधक असतील, सकळ कर्मी वर्तत, ते सगळे कर्म करतात. तो कर्मे करी सकळे. महात्मा जर गृहस्थ असेल तर गृहस्थ धर्मातले सगळे कर्म करी. राज्य कारभार चालवित असेल तर सगळ्या प्रकारचं राज्य चालवेल. विरक्त असेल तर विरक्त पुरुषाचे सगळ्या प्रकारची कर्म करतील. कर्मात भिन्नता असेल, बोधात मात्र समानता आहे. ते सकळ कर्मी वर्तत, सगळ्या कर्मामध्ये ते वर्तन करतात. पण जर असेही असतील, जान पा कर्म रहित, पण सगळ्या प्रकारच्या कर्मापासून अलिप्त आहे, वेगळे आहे. म्हणजे कर्म करतानाही कमळाच्या पानाप्रमाणे पाण्यात राहूनही अलिप्त आहे. आणि कर्माचरण पूर्ण झालं तर धर्म अधर्म पाप पुण्यापासून सुद्धा वेगळेच आहे, जान पा कर्म रहित. आणि याच कारणामुळे म्हणून हे निश्चित करणीय गा. हे जे माझं मत आहे निश्चित, हे करणीय म्हणजे आचरण करण्याकरता अत्यंत योग्य आहे. म्हणजे काय करावं? सर्व प्रकारची कर्म आपण आचरण करावी आणि ती देवाला अर्पण करावी. हे माझं मत निश्चित अनुष्ठानाकरता योग्य आहे. आता जे देवाच्या मतानुसार कर्माचरण करून देवाला अर्पण करतात त्यांना काय फल प्राप्त झालं? मुच्यन्ते तेपि कर्मभिः. सगळ्या प्रकारच्या कर्मापासून ते मुक्त होतात. पण एक वर्ग असा आहे जे देवाच्या विषयी श्रद्धा ठेवत नाही, देवाच्या विषयी मनामध्ये असूया ठेवतात आणि कर्माचरण मात्र करत नाही. तर त्यांची अधोगती काय ते पुढच्या श्लोकामध्ये सांगता. ए तदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतं, सर्वज्ञान विमूढां स्थान
विद्य नष्टान चेतसः ये तु एतत् अव्यसूयन्तः न अनुतिष्ठन्ति मे मतं सर्वज्ञान विभुडान तान विद्य नष्टान अचेतसः. परंतु तो शब्द आला ना, हा परंतु शब्द मागच्या श्रद्धावानापेक्षा पुढचा व्यक्ती वेगळा हे सांगण्यासाठी आला. म्हणजे मागे जर श्रद्धावान असेल तर पुढे अश्रद्धा, मागे जर अनसूयांता असेल तर पुढा असूया करणारा असेल, असं विलक्षणता सांगण्यासाठी परंतु शब्द आला. ए मानवाहा असा अर्थ करायचा. परंतु जे कोणी मानव एतत् मे मतम, हे जे माझं मत आहे, न अनुतिष्ठन्ति, याचं अनुवर्तन करत नाही किंवा आचरण करत नाही. का करत नाही? त्याचं कारण अव्यसूयन्तः, ते माझ्या ठिकाणी गुणाच्या बाबतीमध्ये दोष पाहतात. देवाचं मत मान्य नाही करत, देवाच्याही गुणाच्या ठिकाणी दोष पाहतात किंवा देवाच्या उपदेशाच्या वचनावर दोषारोपण करतात. म्हणून माझा दोष करणारे किंवा दोष पाहणारे, द्वेष करणारे अव्यसूयन्तः न अनुतिष्ठन्ति, ते अनुवर्तन करत नाही. मग त्यांना काय गती प्राप्त होईल? भगवान म्हणतात ते अचेतसः, अविवेकी आहे. सर्व ज्ञान विमूढान, सर्व प्रकारच्या ज्ञानापासून. आता याचा एक अर्थ असा केला आहे, सर्व हा शब्द आहे सर्वनाम, आणि सर्व शब्द हे परब्रह्माचा वाचक. परब्रह्माच्या विषयी ज्ञान होणं याला म्हणतात सर्व ज्ञान. आणि या परब्रह्म ज्ञानापासून ते विमूढ आहे, म्हणजे मूर्ख आहेत. याचा अर्थ ब्रह्मज्ञान त्यांना प्राप्त झालेलं नाही. सर्व ज्ञानाच्या बाबतीमध्ये विमूढान तान, त्यांना नष्टान, ते सगळ्या प्रकारे नष्ट झाले आहेत, असं अर्जुना तू जाणून घे. कारण भगवंताच्या वचनाचा या ज्ञानाचा अनादर केला तर त्यांना अंतःकरण शुद्धी होणार नाही, आणि अंतःकरण शुद्धीच्या अभावी ब्रह्मज्ञान किंवा मोक्ष मिळणार नाही. मनुष्य देहामध्ये आले तर ते थोडक्यामध्ये नष्टच पावले आहे, असा त्याचा अर्थ. यावर ज्ञानोबारे स्पष्टीकरण सांगतात. ना तरी प्रकृतिमंत होनी इंद्रियालळा देऊनी, जे हे माझे मत अव्यरूनी ओसंडिती, जे सामान्यत्वे लिखिती अवज्ञा करुनी देखिती, काहा अर्थवाद म्हणती वाचाळपणे, ते मोहमदिरा बोलले विषय विषय घेरिले, अज्ञानपंखी बुडाले निभ्रांत मानी. इथपर्यंत यांचा एकत्र विचार आहे. आणि मग यांची अधोगती काय, तो पुढे आणखीन ओव्याचा विचार आहे. ना तरी, ना तरी म्हणजे अथवा. मागचा कसा आहे? श्रद्धापूर्वक परमादरे अनुष्ठान करणारा आहे, म्हणून तो कर्माचरण करतो तरी कर्मापासून मुक्त होतो. परंतु अथवा दुसऱ्या बाजूने विचार केला तर एक व्यक्ती मात्र असा आहे प्रकृतिमंत होनी. प्रकृतिमंत म्हणजे प्रकृतीपासून घडणारी कर्म ती स्वतः मी करताय असं मानणारा, किंवा प्रकृती म्हणजे देहासक्त किंवा देहाभिमानी होणारा व्यक्ती. प्रकृतिमंत झाला म्हणजे प्रकृतीच्या ताब्यात गेला किंवा गुणांच्या ताब्यामध्ये सापडला, असा देहाभिमानी होतो. आणि मग मनुष्याच्या ठिकाणी जेव्हा देहाच्या विषयी अभिमान निर्माण होतो तेव्हा तो आत्मस्वरूपापासून फार अलीकडे येतो. म्हणजे त्याचा अधपतन प्रारंभ होत आहे. जेव्हा मनुष्याला स्वतः देहाचा अभिमान होतो मग तेव्हा तो देहाचा अंजनभंजन करण्यासाठी प्रवृत्त होणार, मग इंद्रियांचा लाड करणार, इंद्रियांच्या लाडासाठी पुन्हा विषयासक्त होणार, आणि विषय पुरवठा करण्यासाठी विहित निषिद्धाचा विचार नाही करणार, विषय संपादन करण्यासाठी अन्याय मार्गाने धन कमवणार. हे सगळं होण्यासाठी पहिला भाव आहे प्रकृतिमंत. जेव्हा मनुष्याला मी देह आहे असं वाटतं तेव्हा त्याच्या सगळ्या अधपतनाला प्रारंभ होतो. देहाला मी मानलं, इंद्रियांचा लाड, त्याच्यासाठी विषय संपादन, विषयासाठी पुन्हा धन संपादन, अन्यायीन अर्थसंचयान, अशी त्याची अधोगती प्राप्त होते. या सगळ्याला प्रारंभ आहे देहासक्ती. प्रकृतिमंत होणी, इंद्रियालळा देवणी, सगळ्या इंद्रियांचा लाड करतो. आणि इंद्रियांचं नेमकं असं आहे, त्यांना चांगलं नाही आवडत, जे अधपतनाला कारण ते आवडतं. ज्ञानोबारा म्हणतात बघा, पाहे पायुष्या ते आढळ करी, जे सरते जीवितवारी, तया औषध हाते वैरी काय जीवानं म्हणे. जे आपल्या आयुष्याला आढळ करणार आहे,
संपलेल्या आयुष्याला तारणारं आहे अशा औषधाला आपली जीभ वैरी नाही का म्हणत? असं औषध जिभेला घ्या वाटत नाही. गुळवेलचा काढा नाही घ्या वाटत, चहा घेतो किंवा दुसरा लिंबाचा रस घेत नाही, दुसरंच काहीतरी घेतो. जे औषध आरोग्याला चांगलं आहे ते त्याला घ्यावं असं वाटत नाही. तसं इंद्रियांचं सुद्धा आहे. इंद्रिय जे जे म्हणती ते तेच जे पुरुष करती, ते तरलेची न तरती विषय सिंधू. वास्तविक इंद्रियांचा लाड केला तर इंद्रिय प्रबळ होतात. इंद्रियानी प्रमाथिनी हरंती प्रसभम मनः. देवाने निर्माण केलेले इंद्रिय बहिर्मुख आहे, त्यांना सगळं अंतर्मुख करावं लागतं. जो देहासक्त होतो, इंद्रियांना लळा देऊनी इंद्रियांना इच्छित असणारे विषय पुरवणं, हा इंद्रियांचा लाड आहे. ते संगोपन शास्त्रामध्ये असं आहे, लहान मुलाचा लाड करत असतानाही लालयेत पंचवर्षांनी दशवर्षांनी ताडयेत प्राप्ते तु षोडशे वर्षे पुत्रे मित्रवत आचरेत. लहान मुलांचा फक्त 5 वर्ष लाड करावा, तिथून पुढं 10 वर्ष त्यांना शिस्त लावावी. किती झाले आता? 5 आणि 10 म्हणजे माझं गणित थोडं कच्चं आहे म्हणून विचारलं. 15. मुलगा 16व्या वर्षात गेला तर मुलगा मुलगा म्हणून नाही, मित्राप्रमाणे वागलं पाहिजे. पुत्रे मित्रवत आचरेत. जसं मुलाचाही लाड फक्त 5 वर्षापर्यंत करावा, पण मग तसा इंद्रियांचा 5 वर्ष करू कधीच करू नये. इंद्रियांचा लाड केला की तो भला नोहे. इंद्रिया लळा देवोनी जे हे माझे मता विरोनी ओसंडिती. जेही कोणी मानव माझं हे मत आहे आणि याचा अव्हेर तिरस्कार करतात आणि तिरस्कार करून ओसंडिते टाकून देतात, स्वीकार नाही करत. पाठीमागे स्वीकार कसा आहे? परमादरे स्वीकारीचे. आणि याचं कसं आहे? अव्हेरोनी ओसंडिते. अव्हेर करतात, तिरस्काराने टाकून देतात. ते भगवंताच्या वचनाला काय म्हणतात? परमात्मा जगद्गुरू नाही आहे. हा तर श्रीकृष्ण परमात्मा सामान्य व्यक्ती आहे. जेवढा वक्त्याच्या विषयी आदर असतो ना, तेवढा त्या वचनाविषयी पण आदर असतो. आणि जेव्हा मग व्यक्ती वक्त्याला सामान्य समजतो ना, तेव्हा तो ऐकत नसतो. तर महाराज लोक सांगायचं कामच आहे असं म्हणतोय तो. जेवढा वक्त्याविषयी आदर तेवढा त्या वचनाच्या विषयी आदर असतो. देवाच्या बाबतीत ते काय म्हणतात? जे सामान्यत्वे लेखिती अवज्ञा करुणी देखिती, का हा अर्थवाद म्हणते वाचाळपणे. माझ्या वचनाला सामान्य वचन म्हणतात. सामान्य आहे श्रीकृष्ण परमात्मा तर म्हणतच नाही. कृष्णच तो भगवान स्वयं असंही मानत नाही. सामान्य हा गोवळ्यांचा मुलगा आहे, पुत्र आहे असं म्हणून सामान्यपणाने मान्य करतात. लेखिती गणतात, मानतात. अवज्ञा करुणी देखिती. वास्तविक माझ्या आज्ञेचं उल्लंघन कुणीच करत नाही. आकाशे सर्वत्र वसावे. पंचमहाभूत माझी आज्ञा पाळतात. किंवा इंद्र चंद्र महेंद्र या तेची पूजिती. हे उपनिषदामध्ये असं वचन आलं आहे, अभयादस्याग्निस्तपती भयात तपती सूर्य भयाद इंद्रश वायुश्च मृत्युर्धावते पंचमहा. हे सगळे देवाच्या आज्ञेनं वागतात आणि आतापर्यंत देवाची आज्ञा कुणीच उल्लंघन नाही करत. पण हे मात्र अवज्ञा करुणी देखीती. आमची आज्ञा श्रुती आणि स्मृती ही देवाची आज्ञा आहे बरं. वेदातली वचनं याला श्रुती म्हणतात आणि महापुरुषांच्या मुखातून आलेले ग्रंथ याला म्हणतात स्मृतिशास्त्र. श्रुती आणि स्मृती ह्या देवाच्या आज्ञा आहे. श्रुती स्मृती ममय वाज्ञे असं म्हटलं आहे. ही माझी आज्ञा आहे. माझ्या आज्ञेचं ते उल्लंघन करतात. भगवान परमात्मा त्या कौरवांच्या सभेमध्ये गेले आणि सभेमध्ये गेल्यानंतर प्रस्ताव ठेवला की आता पांडवांना त्यांच्या वाट्याचं अर्ध राज्य दिलं पाहिजे. दुर्योधनाने सांगितलं अर्ध राज्य मिळणार नाही म्हणे, मी ते जिंकून घेतलं आहे. वास्तविक ते कपटाने घेतलं होतं. भगवंताने सांगितलं तुमच्या अटीनुसार त्यांनी 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास भोगलेला आहे. आता अर्ध राज्य दिलं पाहिजे. धृतराष्ट्र काहीच बोले ना. भगवान म्हणाले पांडवांचा निरोप आहे, जर पिताश्री असणारे धृतराष्ट्र जर कदाचित काही धर्मसंकटामध्ये राज्य नाही देऊ शकले तर पांडव अल्पसंतुष्ट आहे. 5 पांडवांच्या करता 5 गावं तरी द्या, त्याच्यामध्ये आम्ही समाधानी राहू. पण त्याला माहिती होतं यांना 5 गावं दिले तर हे पराक्रमाने पुन्हा राज्य संपादन करू शकतील. त्या दुर्योधनाने एकाच वाक्यात सांगितलं, मी काहीच देणार नाही. स्वच्छग्रमपि न दास्यामि
विना युद्धेन केशवा सुईच्या अग्रटोकावर मावेल एवढी सुद्धा जमीन मी युद्धा वाचून देणार नाही. याला म्हणतात अवज्ञा करुणी देखीती. देवाला सामान्य मानलं की नाही. द्वारकेचा राणा आहे, अनंत ब्रह्मांडाचा नायक आहे, पण हा कुणीतरी सामान्य व्यक्ती म्हणून सामान्यत्वे लिखिती. अवज्ञा करुणी देखीती. जो अवज्ञा उल्लंघन करतो त्याचा नाश आहे. किंबहुना काही लोक देवाच्या वचनाला म्हणतात देवाचं हे कर्माच्या बाबतीतलं वचन आहे ना, की देवाच्या म्हणण्यानुसार कर्माचरण केलं की कर्माच्या बंधनातून तो मुक्त होतो. हा अर्थवाद आहे. फक्त कर्माची देवाने स्तुती केलेली आहे. एखाद्या विषयाचं महत्त्व सांगण्यासाठी त्या विषयाचा जेव्हा गौरव केला जातो आणि इतरांची निंदा केली जाते तेव्हा त्याला अर्थवाद असं म्हणतात. हे देवाने अर्थवादाने कर्माचं स्तवन केलं आहे असं वाचाळपणाने जे बोलतात, भगवान म्हणतात ते कसे आहे, याचे कारणं काय. त्याचं पहिलं कारण मदिरा प्राशन केली, दुसरं कारण त्यांनी विषसेवन केलं आणि तिसरं कारण ते चिखलात बुडाले. असे 3 कारणं आहे. कोणते कोणते कारणं? ते मोह मदिरा भुलले, विषय घेरिले, अज्ञानपंकी बुडाले, निभ्रांत मानी. निसंशय, निभ्रांत म्हणजे निसंशय. अर्जुना हे मानून घे ते कसे आहे, त्यांच्याकडे एक मदिरा प्राशन केली. हे तरी मदिरा उतरते, डोक्यावर पाणी टाकलं वगैरे असं काही म्हणतात व आपल्याला माहीत नाही असं म्हणतात लोक. पण मोह नावाची जी मदिरा आहे ना ते उतरत नाही. त्याला एकच पर्याय आहे, आत्मज्ञान. मग तराज अर्जुनाचं वाक्य काय, नष्ट मोह हा स्मृतिर्लब्धा. दोघाला मोह प्राप्त आहे गीतेमध्ये. पुत्रस्नेहे मोहितो धृतराष्ट्र आहे, तया परी पार्थ अतिस्नेहे मोहितो. पण दोघांचाही मोह गेला. भक्तराज अर्जुनांचा लवकर गेला आणि धृतराष्ट्राचा कौरव नष्ट झाल्यानंतर गेला, पण गेला हे महत्त्वाचं आहे. म्हणजे मोह नावाची मदिरा प्राशन, त्याच्यामध्ये अविवेक असतो. मोहवैचित्य निवड नाही करू शकत किंवा त्याला विपरीत भावना असं म्हणतात. आणि या मोह नावाच्या मदिराने हे भुलले गेले आहेत. याच्या नशेत आहे ते अविवेकाच्या, म्हणून ते माझं मत मानत नाही. दुसरं कारण, एखाद्याने मदिरा प्राशन केली आणि त्यामध्ये पुन्हा विष चढलं तर यांच्यामध्ये विष आहे. कोणतं? पंचविषयांचं विष चढलं आहे. विषय घेरिले, आव्हांटली असता बुद्धी, विषय सुखची परमावधी, जीव तैसा उपाधी, आवडे लोका, नवल विषय विषाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशे झाला. सर्प चावला की असं म्हणतात त्याला मिरच्या गोड लागतात. लिंबाचा पाला कडू असतानाही गोड लागतो. समजून घ्यावं विष अंगामध्ये भिनलेलं आहे. आणि एखादा मिरची खाण्याकरता दिली आणि जर लगेच पाणी मागत असेल तर समजून घ्यावं सापात दम नव्हता, म्हणजे विष नव्हतं व असा अर्थ, कारण चढलं नाही ना ते, असं त्याचा अर्थ आहे. पण विष मात्र असा आहे की त्यामुळे गोड परमार्थ कडू लागतो. विषय घेरले म्हणजे व्यापले गेले, मग त्याला ते कळत नाही. विषय मनुष्याला कळूच देत नाही. बघा जितका अनमृत्यू लोकात असा आहे, ज्याच्याकडे जास्त विषय लोक त्याला सज्ञान म्हणतात. जो बहुवे विषय विलाशे गुंफे तो म्हणते वाईल पडिला सापे, जो अभिलाष भारी दडपे तया ते सज्ञान म्हणते. लोक म्हणतात बघा ना 6 महिने गेले पण काय कमवलं त्यांनी. विषय घेरिले, अज्ञान पंखी बुडाले, निभ्रांत मानी. ते अज्ञानाच्या चिखलामध्ये, अज्ञान कोणतं घ्यायचं? आत्मस्वरूपाचं अज्ञान, बरं व्यवहारातलं नाही घ्यायचं. अज्ञान नावाच्या चिखलामध्ये बुडाले, हा गाळ आहे. गाळातून बाहेर निघण्याचा प्रयत्न केला तर मनुष्य जास्त त्यामध्ये फसत जातो. अज्ञान पंखी बुडाले निभ्रांत मानी. अज्ञानामुळे, विषयासक्तीमुळे आणि मोहाच्या प्रभावामुळे देवाची वचनं लोक मानत नाही. आता व्यवहारामध्ये सुद्धा आपल्याला हे दिसतंय बरं. संत वचनाचं उल्लंघन, शास्त्राच्या मर्यादेचं उल्लंघन, संत वचनाचं अतिक्रमण का करतात त्याचं कारणच आहे मोह मदिरा, विषाचा परिणाम आणि अज्ञानामध्ये बुडालेले आहेत. त्यामुळे ते उल्लंघन करतात. आणि मग त्यांच्या हातामध्ये तुम्ही उपदेश दिला की अर्जुना त्या उपदेशाचा काही फायदा होणार नाही, किंबहुना त्या लोकांना असं तत्त्वज्ञान सांगूसुद्धा नाही, ते वाया जाण्याची शक्यता. कसं? त्याकरिता दृष्टांत. देखे शवाच्या हाती दिदले,
जैसे का रत्न वाया गेले, ना तरी जात्यंदा पाहले प्रमाण नोहे. का चंद्राचा उदय जैसा, उपयोगा नवचे वायसा. मूर्खा विवेका तैसा रुचे लन्ना. तैसे जे या पार्था विमुख, तैसे जे पार्था विमुख या परमार्था. तयांशी भाषण सर्वथा करावे ना, मनोनी ते न मानिती. आणि निंदाही करू लागते, सांगे पतंग काय साहाते प्रकाशाते. आता या ओळीपर्यंत दृष्टांत तोच आहे बरं, पतंगाचा आणि दिव्याचा. पण 200 क्रमांकाच्या ओळीतला भाव वेगळा आहे आणि 201 क्रमांकाच्या ओळीतला भाव वेगळा आहे. थोडासा तिथं विषय बदलतो बरं, थोडासा. ते लक्षात आलं तर चांगलं आहे, नाहीतर वाटतं की मागचा दृष्टांत तोच आहे आणि पुढे तोच आहे. असं नाही, त्यातलं ज्ञानोबाऱ्यांचं गमक आहे. बघू आपण पुढे. देखे पहा अर्जुना, शवाच्या हाती दिधले, जैसे का रत्न वाया गेले. एखादा अनमोल रत्न आहे, इतकं किमतीचं की रत्न एका पारड्यात ठेवायचं आणि संपूर्ण पृथ्वी दुसऱ्या पारड्यामध्ये, तरी सगळी पृथ्वी पण त्याची बरोबरी करणार नाही. पाहता पृथ्वीचे मोल थोडे, ऐसे अनर्घ्य रत्न चोखडे. असं रत्न आहे, पण त्याची पारख कोणाला? रत्न पारखी लोकाला. एखादा व्यक्ती मृत झाला आहे, त्याच्या हातात आपण रत्न दिलं, चालेल का? नाही, त्याचं नाव आपण रत्नाकर ठेवू. नाव ठेवून फायदा नाही, ज्याने दिलं त्याला नाव ठेवावं लागतील. देखे शवाच्या हाती दिधले, प्रेताच्या हातामध्ये रत्न दिलं, जसं ते वाया जातं. हा एक अर्थ, म्हणजे प्रेताला त्याची किंमत कळत नाही. दुसरा एक अर्थ आहे, प्रेताने स्पर्श केला की ते मात्र अपवित्र होऊन जातं, असा अर्थ आहे बरं. मग काही लोक म्हणतात नाही नाही नाही, सोनं कायम पवित्र असतं. मग काही लोक रडतात बघा सोनं काढण्यासाठी. शवाच्या हाती दिधले, जैसे का रत्न वाया गेले, ते रत्न वाया गेलं आहे. असं उदाहरण. ना तरी जात्यंदा पाहले प्रमाण नोहे. जन्माल्यापासून आंधळाचा आहे, जात्यंद म्हणतात. आणि सूर्याचा उदय झाला, पाहले, उजाडलं, पण प्रमाण नोहे, त्याला तो सत्य मानत नाही. किंवा सूर्याला पाहण्याकरता जे प्रमाण नावाचं साधन नेत्र असावं लागतं ना, ते नेत्रच त्याच्याकडे नाही, तर त्याला सूर्याचा उपयोग होत नाही. आता सूर्याचा उपयोग कोणाला होत नाही? आंधळ्याला. आणि चंद्राचा उपयोग कोणाला होत नाही? डोळसाला किंवा कावळ्याला. असे डोळस म्हणजे कावळा घ्यायचा इथं. का चंद्राचा उदय जैसा, उपयोगानं वचे वायसा. निसर्गामध्ये असे 2 पक्षी आहे. चंद्राचा उदय झाला की एकाचे डोळे बंद होतात आणि सूर्याचा उदय झाला की एकाचे डोळे बंद होतात. त्याचं नाव काय आहे? घेऊ नये म्हणतात, पण काय नाव आहे? घेतलं तुम्ही का? चंद्राचा उदय. वैद्यबाबा विचाराची कीर्तनामध्ये त्याचं नाव घेऊ नये म्हणे. ज्ञानोबाने त्याला डुडूळ असं म्हटलं आहे. त्याचं नाव घेऊ नये म्हणतात असं. चंद्राचा उदय जैसा, चंद्राचा उदय झाला की वायसा म्हणजे कावळा, त्या कावळ्याला त्याचा उपयोग होत नाही. चंद्राचा उदय झाला की कावळ्याचे डोळे बंद होतात, त्याला रात्री दिसत नाही. आणि सूर्याचा उदय झाला की घोपडाचे डोळे बंद होतात, त्याला दिवसा दिसत नाही. म्हणजे एकाला दिवसा नाही दिसत, एकाला रात्री नाही दिसत. आणि अज्ञानी पुरुषाला कधीच दिसत नाही, दिवसाही नाही रात्रीही नाही. जैसा वायशी चंद्र नोळखी जे. चंद्र तो ओळखतच नाही. आपण कावळ्याला विचारलं, काऊ चंद्र आहे चालतं का कोजागिरी पौर्णिमेला दूध घ्यायला? चंद्र मानत नाही, मी मानतच नाही तो. आणि घोपडाला विचारलं, काऊ सूर्य किती छान उदयाला आला? तो सूर्य आणि मकर संक्रांत, ती आपण मानत नाही. दोघाला 2 गोष्टी कळत नाही. चंद्राचा उदय जैसा, उपयोगानं वचे वायसा. मूर्खा विवेक हा तैसा रुचेनला. तसा मूर्ख पुरुषाला हा विवेक, कर्माचा विवेक, आत्मज्ञानाचा विवेक हा त्याला रुचत नाही, रुचिकर वाटत नाही, आवडत नाही. आणि म्हणून अर्जुना, हा विवेक कावळिया नाही जैसा. साजूक का सडलिया, वांता का वाढिलिया, साजूक का सडलिया. विवेक कावळिया नाही जैसा, त्याला विवेक नाही, कावळ्याला विवेक नाही, तसं या पुरुषाला विवेक नाही. तैसे जे पार्था विमुख या परमार्था. परमार्थ म्हणजे अध्यात्मज्ञान. या अध्यात्मज्ञानापासून जे विमुख झाले, इकडे पाहतच नाही, बहिर्मुख झाले आहे, असा जर कोणी व्यक्ती भेटला तर बऱ्याचदा आपल्याला भावना होते त्याला काहीतरी चांगलं सांगावं, पण त्याचा अधिकार तर पाहिजे. त्याला सांगता सांगता आपलं बिघडतं, असंही होऊ शकतं.
तयांशी भाषण सर्वथा करावे ना. अशा पुरुषांच्या बरोबर आपण भाषण करू नये, बोलू नये. का? एकतर आपली वाणी शक्ती नष्ट होते, दुसरा आपल्या जीवनातला वेळ जातो, आणि तिसरा कारण त्याच्यावर जर नाहीच परिणाम झाला तर त्याचा वाईट परिणाम आपल्यावर होतो. म्हणजे तो तर नाही सुधरत, पण आपलं डोकं दुखतं. तयांशी भाषण सर्वथा करावे ना. त्यांना हे परमार्थाचं सांगू नये. झालं तर मग आपण त्याला कर्म सांगू शकतो, तत्त्वज्ञान सांगू नये. मनोनी ते न मानिती, म्हणून ते मान्य करत नाही. एवढंच नाही, आणि निंदाही करू लागती. निंदा करतात सांगणार याची. म्हणून शहाण्या मनुष्याने मर्यादेत राहावं. ते महाभारतामध्ये असं एक प्रमाण आलं आहे, जास्त बोलणारा व्यक्ती काम कमी करतो आणि जास्त काम करणारा व्यक्ती कमी बोलतो, असं आहे. काही लोक म्हणतात जे मी बोलतो ते मी नक्की करतो, जे मी बोलत नाही ते अगोदर करतो आणि मग बोलतो. असा एक प्रकार आहे की नाही? पण हे मात्र करत असं नाही, म्हणून ते आपलं ऐकत नाही. मर्यादेत राहावं, मोजकं बोलावं. मनोनी ते न मानिती, आणि निंदाही करू लागती. भगवंताची निंदा करू लागतात. त्यांना का बरं देवाचं वचन नाही सहन होत? त्याचं कारण सांगे. पतंग काय साहते प्रकाशाते. पतंग नावाचे किडे असतात, अल्प आयुष्य असतं, ठराविक ऋतूमध्ये जन्माला येतात आणि मरतात बघा. पण त्याला दिव्याचं प्रचंड आकर्षण असतं. ज्ञानोबा या दृष्टांतामध्ये काय सांगतात माहिती आहे का? या 200 क्रमांकाच्या ओळीमध्ये पतंगाला प्रकाश सहन होत नाही हे सांगतात, आणि पुढच्या ओळीमध्ये पतंगच आहे पण त्याला दिव्याचं आकर्षण आहे. म्हणून एकच दृष्टांत आहे पण भाव वेगवेगळे आहे. एकामध्ये पतंगाचा प्रकाश दिव्याचा त्याला सहन नाही होत. पतंग काय साहते प्रकाशाते. जसा पतंग नावाच्या कीटकाला प्रकाश सहन होतो का? अर्थात नाही. तसं काही अज्ञानी लोकांना माझं हे वचन अजिबात सहन होत नाही, हा एक अर्थ झाला. मग आता दुसरा भाव, त्यांना जर भगवंताचं वचन आवडत नाही, परमार्थ आवडत नाही, तर त्यांना काय आवडतं? विषय. आणि जर त्यांना विषय आवडला आणि विषयाकडे आकृष्ट होऊन जर ते तिथं गेले तर त्यांचं अधपतन कसं आहे याकरता हा दृष्टांत पुन्हा वेगळ्या अंगाने आहे. मागे पतंग काय साहती, यामध्ये पतंग नावाच्या कीटकाला प्रकाशाचा द्वेष आहे, सहन नाही होत. आणि पुढच्या ओळीमध्ये पतंगा दीपी आलिंगन, तिथं त्याला प्रकाशाविषयी आकर्षण आहे आणि त्या आकर्षणामुळे तो रूपविषयाकडे उडी घालतो. मग काय होतं? कारण ओवीतच आलं ना, तेवी विषयाचरण आत्मघाता, म्हणजे विषयाचं आकर्षण आहे. ब्रह्मज्ञान सहन नाही होत म्हणून मागचं उदाहरण वेगळं, आणि आता विषयाचं आकर्षण आहे ते दृष्टांत, एवढं त्यातला सूक्ष्म भाग आहे. पतंगादीपी आलिंगन ते तर त्यासी अचूक मरण. पतंगाने दिव्याला आलिंगन दिलं रूपावर आकृष्ट होऊन, तर ज्ञानोबा म्हणतात त्याला मरण प्राप्त होतं. पण कसं? न चुकणारं म्हणून अचूक म्हणतात. न चुकणारं मरण प्राप्त होतं. हे जसं आहे तेवी त्याप्रमाणे परमार्थापासून बाजूला झाला. पतंग काय साहते प्रकाशात, त्याला आत्मज्ञानाचा प्रकाश नाही सहन होत, पण त्याला विषयाचं आकर्षण सहन झालं की विषयाचरण आत्मघाता. त्याचं विषयाचं आचरण त्याच्या आत्मघाताला कारण होतं. आणि मग काय करावं? म्हणून इंद्रियके जाणतेने पुरखे लाळाविना कौतुके आदी करुणी. अशा पुढच्या विषयी संबंध येणार आहे, ते चिंतन आपण उद्या पाहू. कुंडली खबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.